श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच आषाढ महिना संपून पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा उपासना करत असतो. आणि याच श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हे 16 सोमवारचं अत्यंत प्रभावी व्रत जर केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते. भगवान शिवशंकरांचं 16 सोमवारचं व्रत मनोकामना पूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात सुरू करता येऊ शकतं. तर हे व्रत कसं करावं? तर सकाळी स्वच्छ अंघोळ करून महादेवांची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा, संध्याकाळी आपल्याला महादेवांची पूजा वगैरे करून हे 16 सोमवारचं जे व्रत आहे तर ते दिवसभर करून संध्याकाळी याची कथा ऐकावी किंवा वाचावी. गोड पदार्थाचा प्रसाद वाटून हा उपवास संध्याकाळी सोडावा. या दिवशी मीठ खाणं वर्ज्य करावं. तरी असं हे 16 सोमवारचं व्रत जे आहे तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं. आणि या श्रावण महिन्यात तुम्ही एकदा का होईना ही जर व्रतकथा ऐकली किंवा श्रवण केली तर यामुळं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदते, धनसंपत्ती आपल्या घरामध्ये टिकून राहते. तर त्याचीच अतिशय सुंदर जी व्रतकथा आहे 16 सोमवारची व्रतकथा, तर ती श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एकदा का होईना वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. आणि तीच अतिशय सुंदर अशी व्रतकथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशा नवीन सुंदर कथेच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. त्या नगरात महादेवांचं एक सुंदर असं देऊळ किंवा मंदिर आपण म्हणतो तर ते होतं. एके दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती फिरत फिरत त्या देवळात आले आणि तिथं त्यांनी सारीपाटाचा खेळ खेळायला सुरुवात केली. आता खेळ संपल्यानंतरनं माता पार्वतीनं देवळातील पुजाऱ्याला विचारलं, सांगा पाहू हा डाव कोणी जिंकला? त्या गुरुवानं भगवान शिवाचं नाव घेतलं. गुरव खोटं बोलत आहे असं समजून माता पार्वतीनं खूप रागानं त्या गुरुवाला तू कोडी होशील असा शाप दिला. शापामुळं गुरुवाला असह्य वेदना होऊ लागल्या. एके दिवशी त्या देवळात स्वर्गातील अप्सरा आल्या. त्यांनी त्या गुरुवाची दयनीय अवस्था पाहिली आणि त्याला त्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. अप्सरा म्हणाल्या, तू भगवान शिवाचं 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड नाहीसं होतील. अप्सरांच्या सांगण्यानुसार गुरुवानं विचारलं, हे व्रत कसं करावं? कोणते नियम पाळावेत? तर अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतरनं अर्धा शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालावं व ते खावं. त्या दिवशी मीठ खाऊ नये. त्याचप्रमाणे 16 सोमवारचं व्रत करावं. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा, देवळात न्यावा, भक्तिभावानं शंकरांची पूजा करावी, नंतरनं चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्या नैवेद्याचे चुरम्याचे 3 भाग करावेत. एक देवाला, दुसरा देवळातील ब्राह्मणांना द्यावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी येऊन आपल्या सहकुटुंबासोबत भोजन करावं असं सांगून त्या अदृश्य झाल्या. पुढे जाऊन गुरुवानं हे व्रत अगदी मनोभावे श्रद्धेनं केलं आणि पुढे जाऊन त्याने हे व्रत केलं आणि त्याला त्याचं पूर्वीचं निरोगी शरीर परत मिळालं. काही दिवसांनी माता पार्वती शिव त्या मंदिरात परत आले. पार्वतीनं गुरुवाला कोडविरहित निरोगी पाहिलं. तिनं गुरुवाला विचारलं तेव्हा गुरुवानं आपण 16 सोमवारचं व्रत केल्याचं सांगितलं.
तेव्हा आपण रागानं गेलेला जो मुलगा आहे माता पार्वतीचा, तर तो मुलगा म्हणजेच कार्तिकेय परत यावा म्हणून माता पार्वतीनं हे व्रत केलं. माता पार्वतीची ही इच्छा पूर्ण झाली. माता पार्वतीनं 16 सोमवारच्या व्रताचा महिमा कार्तिक स्वामीला सांगितला. त्यांनी हे व्रत केलं आणि कार्तिक स्वामीला फार दिवस बघा देशांतरा गेलेला मित्र भेटला. कार्तिक स्वामीनं हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं. मित्रानं लग्नाचा हेतू मनात धरून मोठ्या श्रद्धेनं 16 सोमवारचं व्रत केलं. त्याला त्या व्रताचं फळ देखील मिळालं. राजाच्या हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली, त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला. पुढे राजकन्येनं त्याला विचारलं, मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले? तेव्हा त्यानं तिला सांगितलं, 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला आणि त्या राजकन्येनं पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून पुढे जाऊन हे व्रत केलं. तिला सुंदर पुत्र प्राप्त झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आपल्या आईला विचारलं, मी कोणत्या पुण्यानं तुझ्या पोटी जन्माला आलो? तेव्हा तिनं त्याला या व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनामध्ये धरून हे व्रत केलं. एका नगरात आला असता तेथील राजानं आपली मुलगी व राज्यही त्याला दिलं. इतकं सर्व घडत आहे तो ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळात गेला. घरी बायकोला 5 शेर कणकेचा चुरमा बनवून आणण्याचा निरोप देऊन गेला. राणीला आपला मोठेपणा लक्षात आला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकामध्ये काही पैसे भरून चुरम्याच्या जागेवरती आणि तो चुरमा वेळेवर मंदिरात आलाच नाही. त्यामुळे व्रतभंग झाला म्हणून देवीला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला, घरात राणीला जर ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील, ईश्वराच्या दृष्टांत अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल. हे जाणून त्यानं तिला नगरातून हकलून दिलं. पुढे जाऊन ती दीन गरीब झाली. रस्त्यानं जात असताना एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला खाऊ पिऊ घातलं. एके दिवशी तिला चिवट विकायला बाजारात पाठवलं. वाऱ्यानं सारी चिवटं उडून गेली. तिनं म्हातारीला सांगितलं. म्हातारीने तिला अवलक्षणी म्हणून हाकलून दिलं. तिची जिथं दृष्टी जाईल तिथे वाईटच घडत असे. एका गोसाव्यानं तिची चौकशी केली. आपली सर्व हकीकत तिनं त्या गोसाव्याला सांगितली. एका गोसाव्यानं तिची चौकशी केल्यानंतर तिने सर्व अवस्था सांगितली आणि धर्मकन्या मानून त्या गोसाव्यानं तिला घरी नेलं. पण तिथंही अभद्रच घडू लागलं. त्यानं तिला व्रत मोडण्याचं पाप आहे हे जाणवलं तिला आणि तिनं शंकराची प्रार्थना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन 16 सोमवारचं व्रत करण्यास सांगितलं. पुढे गोसाव्यानं तिच्याकडून हे 16 सोमवारचं व्रत करून घेतलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. चोहीकडे दूत पाठवून शोध घेतला. शेवटी त्या गोसाव्याकडे आले. त्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र वगैरे देऊन गोसाव्याचा यथोचित सत्कार केला. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या, तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. आपली पत्नी आपण घेऊन जा, सुखानं संसार करा, सुखानं नांदा. त्या दोघांनीही गोसाव्याचा निरोप घेऊन आपल्या राणीसह नगरात येऊन मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं. तर अशी आहे ही 16 सोमवारची व्रतकथा. अगदी श्रद्धेनं मनोभावे जर हे व्रत केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होत असते. आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या श्रावण महिन्यात 16 सोमवारच्या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता.